प्रेक्षकांनो, लपंडाव मालिकेचा जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे। मुळातच आता मात्र इकडे कबीर आणि सखी हे लग्न करणार आहेत आणि ज्या वेळेला ते दोघं जण कबीर नावाने म्हणजे कान्हा नावाने लग्न तर झालेलं आहे, पण आता कबीर नावाने ज्या वेळेला लग्न करणार त्याच वेळेला खूप मोठा धमाका प्रेक्षकांनो होताना आपल्याला दिसणार आहे। मुळातच या सगळ्यामध्ये आता मात्र लग्नाच्याच दिवशी मंदिराच्या बाहेर भिकाऱ्यांच्या रांगेमध्ये असलेली स्वतः आता तेजस्विनी दिसलेली आहे आणि इथूनच मालिकेची सगळी समीकरणं बदललेली आहेत। पण आता तेजस्विनी त्या भिकाऱ्यांच्या रांगेत पोहोचली कशी आणि मुळातच सखी आता आपल्या आईला कशी ओळखणार आणि त्यासाठी एक गोष्ट अशी घडले की सखीला डोळे जरी तिचे आता आपल्या आईसारखे असले मनस्विनीचे, तरी ती आपली आई नाहीये हे सत्य अचानकपणे कसं समोर आले। काय असा चमत्कार घडलाय देवाच्या मंदिरामध्ये की त्यानंतर कान्हा आणि सखी एकत्र येत आता मात्र या खोटारड्या मनस्विनीचं सगळं सत्य बाहेर आणत आपल्या आईला न्याय मिळवून देणार। नक्की काय घडलंय सविस्तर पाहूया छोटूसा व्हिडिओ चुकव। प्रेक्षकांनो, आपण पाहिलेलं आहे की या सगळ्यामध्ये इकडे आता ज्या वेळेला मनस्विनी सांगत आहे ती म्हणजे डिवोर्सचं सत्य आणि त्याच वेळेला हे सगळं मेड आता ऐकत आहे। तिला आता मुद्दामच इकडे आता कबीरने ठेवलेलं आहे जेणेकरून इथे जे काही घडतं त्या सगळ्याची हालचाल आता तिच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याच वेळेला ती मेड आता इकडे कबीरला फोन करून सगळी घटना सांगायला लागते की उद्याच्या दिवसाला सखी मॅडम तुमच्याकडे आता डिवोर्स घेण्यासाठी येणार आहेत। हा म्हणजे सखी मॅडमच्या मनामध्ये तर आता दिसत नाहीये डिवोर्स घेण्याचं, पण तरी सुद्धा मनस्विनीने त्यांना आता बरोबर रीतीने मॅन्युपुलेट केलेलं आहे आणि डिवोर्स घ्यायला पाठवतात आणि इकडे तेच घडत असतं। सखीला जरी आता या सगळ्यामध्ये डिवोर्स घ्यायचा नसला तरी आता इकडे मनस्विनी तिच्यावरती प्रेशर टाकते आणि प्रेशर टाकत तिला सांगायला लागते, हे बघ सखी, काही झालं तरी सुद्धा हा डिवोर्स तुझ्यासाठी फायद्याचा ठरणार आहे, कारण आत्तापर्यंत तो तुला भुलवतोय, नाचवतोय, तुझ्यासोबत खेळवतोय आणि असं घडत असताना तू जर का या सगळ्यामध्ये त्याला आता शह दिलास ना तरच ही गोष्ट शक्य होणार आहे। आणि त्यावरती मग आता सखी सांगायला लागते, आई ठीक आहे, तू बिलकुल चिंता करू नकोस, काहीही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये त्याला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे नाही भुलणार, मी उद्याच्या उद्या डिवोर्स द्यायला जाते। पण त्याच वेळेला ती सांगायला लागते, पण आई थोडा वेळ लागेल ना, डिवोर्सची प्रोसिजर ही आता मोठी आहे। यावरती ती सांगते, काही नाहीये, मला ज्या वेळेला हे समजलं होतं ना त्याच वेळेला मी पेपर तयार करून ठेवलेत, उद्याच्या उद्या आपले वकील पेपर घेऊन येतील। ही गोष्ट थोडीशी सखीला जरी खटकलेली असली तरी सुद्धा त्यावेळेला आपल्या आईच्या डोळ्यांची टेस्ट झाले आणि त्याच्यातच तिने आता सोमवार आणि ऑमलेट ही टेस्ट घेतली असल्या कारणाने तिला आता टोटली कॉन्फिडन्स आलेला आहे की हीच आपली आई आहे आणि त्यामुळे डोळे झाकून तिच्यावरती विश्वास ठेवत तिने आता इकडे कान्हाला डिवोर्स द्यायचं ठरवलेलं आहे। बरं, आता कान्हा महाडिक या नावाने डिवोर्स पेपर केलेत, कारण लग्न आता जे झालेलं आहे ते कान्हा महाडिक या नावाने आणि त्याच वेळेला कान्हा इकडे सांगायला लागतो की हे लग्नच व्हॅलिड नाहीये, कारण तो व्यक्तीच नाहीये आणि त्यामुळे बेबीसारखा तुम्हाला माझ्यासोबत कबीर सोबत लग्न करायला लागेल जर तुम्हाला डिवोर्स हवा असेल तर। आणि त्यानंतर मग आता इकडे तो सांगायला लागतो, हा म्हणजे डिवोर्स हवाय म्हणून करू नका, पण आता माझ्यासोबत लग्न करा, हे एका कबीरचं मागणं आहे। आणि त्यानंतर मग आता कुठेतरी सखी विचार करायला लागते, काय करू, तिला आता काय बोलावं हे कळत नाहीये आणि त्यानंतर ती आता सांगायला लागते, ठीक आहे, या लग्नासाठी मी तयार आहे, पण या लग्नानंतर माझी आता अट असेल। त्यावरती कान्हा आता सांगायला लागतो, कसली अट, काय अट, आणि त्यावरती ती सांगते, जी काही माझी अट असेल ना ती आता मी इकडे त्याच वेळेला सांगेन। यावरती कान्हा म्हणतो, एक काम करा, ही गोष्ट फक्त आता तुमच्या आई सरकारांना बोलू नका, कारण जर का तुमच्या आई सरकारांना ही गोष्ट बोललात ना तर मात्र आपलं लग्न कधीच होणार नाहीये। आणि त्यावरती आता इकडे सखी सांगायला लागते, मुळातच तुझ्यासारख्या मुलासोबत लग्न करायला माझी आई का होकार देईल, कारण तू आत्तापर्यंत जे काही केलंस ना त्यामुळे मात्र आता माझी आई दुखावली गेलेली आहे। इकडे आता मनस्विनीला वाटते की ह्यांचा डिवोर्स होतोय, पण त्यानंतर मग आता सखी इकडे कान्हाच्या घरी आलेली आहे। कान्हाच्या घरी आल्यावरती सखी आता म्हणजे सखी कान्हाला सांगायला लागते, चल, तू म्हटला होतास ना की आपल्याला लग्न करायचंय, मग त्याआधी आपल्याला कान्हासोबत डिवोर्स करायला पाहिजे। आणि त्यावरती मग आता सखी सांगायला लागते, तुला काय वाटतं की मी तुला घराबाहेर काढलं आणि माझ्या आईवरती पूर्णपणे विश्वास ठेवलाय, ही गोष्ट खरी नाहीये, तू मला फसवलंस तरी कुठेतरी माझा तुझ्यावरती 100% विश्वास आहे। तू जर का अजूनही तुला मी संधी देते आहे,
तू माझी ही आई नाहीये हे जर का सिद्ध केलंस, कारण का आता मला कोणताही चान्स घ्यायचा नाहीये. सखीचं हे बोलणं ऐकून कान्हाला धक्का बसलाय आणि त्यानंतर ती सांगायला लागते, तुला तुला फक्त मी 8 दिवसाची मुदत देते. या 8 दिवसाच्या मुदतीमध्ये मला आता तू सिद्ध करून दाखव की या सगळ्यामध्ये तू आता तू जे केलंस त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे माझी आई ही खरी आहे किंवा नाही. त्याच कारणासाठी आता मी तुला 8 दिवस देती आहे. यावरती कान्हा सांगायला लागतो, बेबी सरकार, खरंच मी विचार करू शकत नाहीये की आता तुम्ही 8 दिवस माझ्यासाठी दिलेले आहेत. या सगळ्याचा मी आता उपयोग करेन, पण आता तुम्ही या गोष्टीवरती कुठेतरी 1% जरी मनामध्ये तुमच्या आलं ना की ती तुमची आई नाही, तर हे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. एक काम करायचं आहे, तुम्ही आता कान्हापासून डिवोर्स घेऊन माझ्यासोबत लग्न करण्याचा माझा निर्णय तुमच्या आईला सांगा आणि त्यानंतर तिची रिॲक्शन बघा. मला खरं तर सांगा की तुमची आई असती तर तिला आता तुमचा संसार मोडलेला कधीच आवडला नसता, पण ही तुमची आईच नाहीये, त्यामुळे तिला तिचा संसार मोडायचा आहे. अजून एक, तुम्ही आता तिला सांगा की या सगळ्यामध्ये ही प्रॉपर्टी मी आता तिच्या नावावरती न करता तुम्ही आता ती प्रॉपर्टी तुमच्याच नावावर ठेवताय. त्यावर तिची रिॲक्शन बघा. या 2 गोष्टी सांगा आणि तुमची आई यावरती कशी रिॲक्ट होईल हे तुमच्या मनामध्ये ठेवा आणि त्यानंतर त्या आता सरकारसोबत बोला. यावरती सखी सांगायला लागते, ठीक आहे, जे काही आहे ना ते मी माझं बघून घेते. आणि त्यानंतर सखीच्या मनामध्ये कुठेतरी मनस्विनीच्या बद्दल 1% शंका आहे. हे बघून कान्हा खुश झालाय आणि 8 दिवसाची मुदत बघून कान्हा खुश झालेला आहे. आणि त्यानंतर मग सखी आपल्या आईकडे आलेली आहे. आई, आणि तू ज्याप्रमाणे म्हटलीस ना त्याप्रमाणे मी आता त्याला दिलेली आहे डिवोर्सची नोटीस, पण या सगळ्यामध्ये मी कान्हासोबत डिवोर्स घेणार आहे. पण आता कबीरचं काय? कबीरला या सगळ्यामध्ये मात्र आणि त्यानंतर सखी आता सांगायला लागते, कान्हासोबत डिवोर्स देऊन मी आता कबीर सोबत लग्न करणार आहे. आणि त्यावरती ती म्हणते, काय बोलतेस? पुन्हा आता त्या जाळ्यात तू अडकणार का? यावरती सखी सांगायला लागते, नाही, खरं तर मी या जाळ्यामुळे अडकणार नाहीये, तर मी या सगळ्यामध्ये एक गोष्ट ही करणार आहे आणि ती म्हणजे या सगळ्यामध्ये मी आता कबीरचा बदला घेणार आहे. यावरती ती सांगते, कसा काय बदला घेणार? त्यावरती ती सांगायला लागते, काही झालं तरी सुद्धा मी त्याला या सगळ्यामध्ये असा काही धडा शिकवेन ना की तो आयुष्यभर लक्षात राहील. आणि त्यानंतर मग आता ती सांगते, अगं पण तुझी प्रॉपर्टी तो आता नावावरती करून घेतली तर? यावरती ती सांगते, नाही, तो माझी प्रॉपर्टी नावावरती करून घेणार नाही, पण मी मात्र त्याची प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून घेईन. यावरती ती म्हणते, ते कसं काय? यावर सखी सांगते, मी सांगेन. आता मात्र या सगळ्यामध्ये मनस्विनीला कळतच नाहीये नक्की आता काय चाललंय सखीच्या डोक्यामध्ये. पण आता ती सांगायला लागते, हे बघ बाळा, पण तुझी प्रॉपर्टी तू आता एक काम कर, तू आता प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून ठेव, जेणेकरून तो आता या सगळ्यामध्ये काही करू शकणार नाहीये. सखी सांगते, नाही आई, अगं तू काळजी करू नकोस, मी माझ्या प्रॉपर्टीची चिंता करू नकोस, मी असं काही करणार नाही. उलट तुझ्या नावावरती प्रॉपर्टी जर का केली ना तर आता या सगळ्यामध्ये तो विचार करेल की तूच खरी मनस्विनी नाहीच आहेस. यावरती म्हणते, अगं पण आता सिद्ध झालंय ना. आणि तिची ही प्रॉपर्टीसाठीची मात्र आता जी काही धडपड आहे ही बघून कुठेतरी मात्र आता इकडे सखीला संशय आलाय. ती कान्हासोबत आता देवळामध्ये लग्न करण्यासाठी आलेली आहे. देवळामध्ये लग्न करून त्यानंतर मग आता कान्हा आणि ती हे दोघं जण मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे कोर्ट मॅरेज करणार असतात. पण त्याच वेळेला अशी काही घटना आता घडलेली आहे की याच्यामध्ये इकडे दोघं जण लग्न करून बाहेर पडलेत आणि त्याच वेळेला भिकाऱ्यांच्या रांगेमध्ये इकडे आता पाहिलेलं आहे ते म्हणजे स्वतः आता मनस्विनीला पाहिल्यावरती मात्र आता लगेचच इकडे आता ते दोघं जण चपापलेत आणि मनस्विनीला पाहिल्यावरती दोघांना धक्का बसलाय. सखी आपल्या आईला मिठी मारत आहे आणि इथेच प्रेक्षकांनो मात्र आता मालिकेचा जबराट प्रोमो आउट झालेला आहे. इकडे आता सखीला तिची आई सांगत आहे, बाळा ती घरामध्ये आहे, ती आता आपली आहे, ती म्हणजे मनस्विनी. त्यावरती ती म्हणते, आई तुझ्यावरती मी विश्वास कसा ठेवायचा? त्यावरती मग आता अशी काही गोष्ट जी फक्त आई आणि सखी या दोघींनाच माहिती आहे, ती ज्या वेळेला आता तेजस्विनी सांगते त्यावेळेला कान्हा आणि सखी खुश झालेत. पण या सगळ्यामध्ये अजूनही मनस्विनीचं भांड फोडायचं बाकी आहे. आता या सगळ्यामध्ये मनस्विनीचं भांड कसं फुटणार? मनस्विनीचं भांड आता फुटल्यावरती इकडे आता त्या दोघींना
खरं खोटाचा सत्याचा न्याय निवाडा सखी आणि कान्हा कसे करणार एकाच वेळेला सगळे आता मालिकेतली समीकरणं कशी बदलणार एकाच झटक्यात सगळं आता समोर येणार आहे।